हेलो एवरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल केमिस्ट्री बाय जगदीश वाघ. डिअर स्टुडंट, आज थोडासा वेळेअभावी फक्त मी तुम्हाला एकच रिॲक्शन देणार आहे. एक 5 to 10 मिनिटची फक्त आज व्हिडिओ असेल, ज्याच्यामध्ये आता आपण डिस्कशन करणार आहोत. इट्स अ कॅनिझरोज रिॲक्शन. ओके, आपण खूप दिवसापासून ऑर्गॅनिकच्या नेम रिॲक्शन सुरू केली आहे. ओके, ॲक्च्युली व्हिडिओज खूप कमी अपलोड होत आहे बिकॉज ऑफ टाईम. सो आपण आज कंटिन्यू करू जे आपल्याला रिॲक्शन स्टडी करायची. इट्स अ कॅनिझरोज रिॲक्शन. ओके, कॅनिझरोज रिॲक्शनमध्ये महत्त्वाचे पॉईंट्स कुठले कुठले आहेत म्हणून मी आधी सांगतो. कॅनिझरोज रिॲक्शन कोण कोण दाखवतं. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कॅनिझरोज रिॲक्शन इज शोन बाय ओनली अल्डिहाइड. आणि अल्डिहाइड तर रिॲक्शन दाखवतात, पण त्यातल्यात महत्त्वाची कंडिशन अशी आहे की ज्या अल्डिहाइडमध्ये अल्फा हायड्रोजन ॲबसेंट असतात. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट हा आहे की ज्यांच्यामध्ये अल्फा हायड्रोजन ॲबसेंट असतात तसेच अल्डिहाइड्स तुम्हाला कॅनिझरोज रिॲक्शन दाखवणार आहे. ओके, बघा याच्यावरती सीईटीला क्वेश्चन विचारला जातो, विच ऑफ द फॉलोइंग मॉलिक्यूल शोज कॅनिझरोज रिॲक्शन. ऑप्शन ABCD. एक तर तुम्हाला दोघं तिघं अल्डिहाइड दिलेले असेल, त्यातला असा अल्डिहाइड शोधून काढायचा आहे ज्यांच्यामध्ये अल्फा हायड्रोजन ॲबसेंट असतो. आता ज्या मुलांना अल्फा हायड्रोजन ॲबसेंट असतो म्हणजे काय हे माहिती नाही आहे, त्यांच्यासाठी मी एक्झाम्पल घेणारच आहे, तेव्हा तुम्हाला समजून सांगतो. अजून महत्त्वाचं काय की याच्यामध्ये आपल्याला जो काही रिएजंट लागतोय आपल्याला 50% म्हणजे ऑलमोस्ट डायल्यूट आपण 50% सोडियम हायड्रोक्साईडचा यूज करतोय. ओके, आणि अजून महत्त्वाचं काय की या कॅनिझरोज रिॲक्शनमध्ये जे अल्डिहाइड आपण यूज करतोय आपल्याला अल्डिहाइडचे 2 मॉलिक्युल्स यूज करायचे. ओके, आणि रिॲक्शन होताना त्याच्या एका अल्डिहाइडचं त्यातला एक अल्डिहाइड रिड्यूस होतो आणि त्याचं रिडक्शन झाल्यानंतर तुम्हाला त्याच्यापासून मिळतो अल्कोहोल, आणि जो दुसरा अल्डिहाइड आहे त्या दुसऱ्या अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन होतं आणि तुम्हाला त्याच्यापासून मिळतं कार्बोक्सिलिक ॲसिड. तर हे सगळे पॉईंट्स महत्त्वाचे आहेत. पॉईंट नंबर 1, कॅनिझरोज रिॲक्शन इज शोन बाय ओनली अल्डिहाइड. पॉईंट नंबर 2, व्हॉट इज अ नेसेसरी कंडिशन. सगळेच अल्डिहाइड दाखवतात का? नाही. ज्या अल्डिहाइडमध्ये अल्फा हायड्रोजन ॲबसेंट असतो तेच अल्डिहाइड तुम्हाला कॅनिझरोज दाखवतो. मग अल्फा हायड्रोजन ॲबसेंट म्हणजे काय हे मी तुम्हाला एक्सप्लेन करणंच आहे रिॲक्शनच्या मध्ये. ओके, सेकंड थिंग, तुम्हाला 50% NaOH वापरायचं आहे. तिसरी गोष्ट, तुम्हाला अल्डिहाइड रिॲक्शन बॅलन्स करताना 2 मॉलिक्युल्स यूज करायचे. त्यातला जो एक अल्डिहाइड असेल त्याच्यापासून तुम्हाला अल्कोहोल मिळतं आणि सेकंड अल्डिहाइडपासून तुम्हाला कार्बोक्सिलिक ॲसिड मिळतं. मग हे एक्झॅक्टली कसे मिळतात याचं आपल्याला स्टडी करायचं आहे. बघा, ॲक्च्युली रिॲक्शनचं मेकॅनिझमच स्टडी केलं पाहिजे. रिॲक्शनचं मेकॅनिझम स्टडी केलं पाहिजे. बट तुम्हाला रिॲक्शन सोपी होण्यासाठी फक्त मी पॉईंट्स एक्सप्लेन करतोय की रिॲक्शन एक्झॅक्टली कशी होते. सो लेट स्टार्ट विथ द फर्स्ट एक्झाम्पल. आपण एक एक्झाम्पल बघूया. सपोज मी ते मेन्शन करतोय फॉर्मल्डिहाइड. आता सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, मी तुम्हाला एक कंडिशन सांगितली होती. कंडिशन इथे साईडला मी मेन्शन करतोय की ॲब्सेन्स ऑफ अल्फा हायड्रोजन ॲटम ही सगळ्यात महत्त्वाची कंडिशन आहे. आता अल्फा हायड्रोजन ॲबसेंट पाहिजे म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल, इथे आपण सपोज कार्बोनिल कार्बन दाखवलाय, याच्या एका साईडला आपण अल्डिहाइड दाखवलाय, पण जर समजा मी दुसऱ्या साईडला CH3 ग्रुप घेतला तर याचा अर्थ असा होणार की हा जो कार्बोनिल ग्रुप आहे या कार्बोनिल नंतर येणाऱ्या पहिल्या कार्बनला आपण बोलतो अल्फा कार्बन, आणि या अल्फा कार्बनला हायड्रोजन अटॅच आहे. याचा अर्थ याच्यामध्ये अल्फा हायड्रोजन प्रेझेंट आहे. या मॉलिक्युलला मी कॅनिझरोजमध्ये घेऊ शकत नाही. मग मला कॅनिझरोजची महत्त्वाची कंडिशन काय? ज्या अल्डिहाइडमध्ये अल्फा हायड्रोजन ॲबसेंट असतो. इथे चेक करा, इथे कार्बोनिल नंतर कार्बनच नाहीये. याचा अर्थ कार्बनच नाही तर हायड्रोजन येणार कुठून? याचा अर्थ या मॉलिक्युलला आपण कॅनिझरोजमध्ये इन्व्हॉल्व करू शकतोय. मी तुम्हाला सेकंड पॉईंट असा पण सांगितला, तुम्हाला 2 मॉलिक्युल यूज करायचे. सो आय एम गोइंग टू प्रेझेंट हिअर 2 मॉलिक्युल्स ऑफ अल्डिहाइड इन प्रेझेन्स ऑफ 50% NaOH. ओके, इथे मी मेन्शन करतोय 50% NaOH. आता ॲक्च्युली मेकॅनिझम तर वेगळे मुलांनो, पण तुम्हाला बेटर अंडरस्टँडिंगसाठी सगळ्यात सोप्या पद्धतीने सांगायचं ठरलं तर करायचं काय, तुम्हाला एकच गोष्ट करायची. या अल्डिहाइड मधला एक हायड्रोजन आणि NaOH मधला एक हायड्रोजन असे तुम्हाला जोडून द्यायचे अक्रॉस कार्बन आणि ऑक्सिजन डबल बॉन्ड. दॅट्स इट. इथे एक हायड्रोजन जोडायचा आहे, इथे एक हायड्रोजन जोडायचा आहे. अशी प्रोसेस केल्यानंतर तुम्हाला पहिला मॉलिक्यूल काय मिळणार? HCH. डाऊन साईडला मी एक हायड्रोजन जोडलाय, वरच्या साईडला होणार OH. म्हणजे हे जे फॉर्म झालंय इथे काय फॉर्म झालंय? अल्कोहोल फॉर्म झालंय. देयर इज अ फॉर्मेशन ऑफ अल्कोहोल प्लस अजून एक प्रोडक्ट तुम्हाला मिळणार. आता बघा उरलं काय? इथे NaOH मधला आपण OH तर यूज केला गेलाय, याचा अर्थ इथे ONA शिल्लक आहे. हा ONA ग्रुप आहे तसं तुम्हाला जोडायचा या कार्बोनिल कार्बनला. म्हणजे तुम्हाला सेकंड प्रोडक्ट काय मिळणार? देयर इज अ फॉर्मेशन ऑफ HC डबल बॉन्ड O ONA. याला आपण बोलणार सोडियम फॉर्मेट. या मॉलिक्युलचं नाव काय आहे? द नेम ऑफ मॉलिक्यूल इज
सोडियम फॉर्मेट. मोलेक्युलचं नाव काय आहे? सोडियम फॉर्मेट. आणि इथे जे आपल्याला अल्कोहोल मिळालं आहे, द नेम ऑफ अल्कोहोल इज मिथॅनॉल. ओके, ही एक महत्त्वाची रिॲक्शन आहे, सीईटीसाठी महत्त्वाची आहे. आपण अजून एक रिॲक्शन बघूया ज्याच्यामध्ये अल्फा हायड्रोजन प्रेझेंट आहे की नाही तुम्ही थोडासा विचार करा. मी तुम्हाला एक्सप्लेन तर करेलच. इफ आय टेक बेन्झाल्डेहाइड, आपण एक मोलेक्युल घेतला आहे बेन्झाल्डेड. बेन्झाल्डेडमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण बेन्झिन ड्रॉ करतोय. नाव हिअर इज C+OH. हिअर इज अन बेन्झिन. चेक करा, कार्बोनिल इथे अल्फा कार्बन आहे, पण त्या अल्फा कार्बनला हायड्रोजन प्रेझेंट नाहीये. तिथे तुम्हाला हायड्रोजन दिसत नाही, कारण ऑल 4 बॉन्ड इज कम्प्लिटेड. देयर इज अ ॲब्सेन्स ऑफ हायड्रोजन, ॲब्सेन्स ऑफ अल्फा हायड्रोजन. असा सेम मोलेक्युल आपल्याला अजून एक यूज करायचा आहे. असा सेम मोलेक्युल आपण अजून एक यूज करतोय. रिॲक्शन खूप इझी आहे मुलांनो. बोर्ड पॉईंट ऑफ व्ह्यू, सीईटी पॉईंट ऑफ व्ह्यू, या रिॲक्शनचा इम्पॉर्टन्स आहे. याच्यावरती सीईटीला बऱ्याचदा क्वेश्चन विचारले गेले. याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे NaOH, की जे आपण मेन्शन करतो 50%. आपल्याला 50% NaOH यूज करायचे. आपण रिॲक्शन अगदी सोप्या वेने कशी करतो मुलांनो, की आपल्याला फक्त काय करायचे, हे दोन हायड्रोजन, इथला एक हायड्रोजन आणि हा एक हायड्रोजन, असे दोन हायड्रोजन तुम्हाला कार्बन आणि ऑक्सिजन यांच्या अक्रॉस ॲड करायचे सिम्पली. दिस इज नॉट स्टँडर्ड वे टू एक्सप्लेन रिॲक्शन, पण मेकॅनिझमपेक्षा हे सोपं वाटतंय, त्यामुळे तुम्हाला मी एक्सप्लेन करतोय. बघा एक्झॅक्टली प्रॉडक्ट काय मिळणार. तुम्हाला जो पहिला मोलेक्युल मिळतोय तो बेन्झिन तर ॲज इट इज असेल. बेन्झिनमध्ये आपण चेंजेस काय केले, इथे कार्बन आहे, त्याला एक हायड्रोजन आहे, वरच्या साईडला O आहे. आपण काय केलं, या ओला हा हायड्रोजन जोडला, म्हणजे मी इथे मेन्शन करणार OH. सेकंड थिंग, हा एक हायड्रोजन अजून एका कार्बनला इथे जोडला जातोय. अशा पद्धतीने आपण एक पहिला मोलेक्युल मिळवला, प्लस तुम्हाला अजून एक प्रोडक्ट मिळणार. बघा, हा ग्रुप आहे तसाच आपल्याला यूज करायचा आहे ॲज इट इज. आय एम गोइंग टू प्रेझेंट द सेम ग्रुप ॲज इट इज. ओके, बेन्झिन आहे आणि या बेन्झिनला आपण वरती जोडला आहे C+O. सेकंड थिंग, इकडचा जो ONA ग्रुप उरला आहे तो आपल्याला जोडायचा आहे कार्बोनिल कार्बनला. इथे आपण मेन्शन करतोय ONA ग्रुप. आता दोन मोलेक्युल तुम्हाला मिळाले. हा जो पहिला मेन प्रोडक्ट आहे, इट्स अन बेन्झिल अल्कोहोल. काय फॉर्म झालं आहे, देयर इज अन फॉर्मेशन ऑफ बेन्झिल अल्कोहोल प्लस देयर इज अ फॉर्मेशन ऑफ सोडियम बेन्झोएट. अजून एक प्रोडक्ट काय मिळालं तुम्हाला, सोडियम बेन्झोएट. आता याच्यामध्ये महत्त्वाचं काय आहे, की या दोन अल्डेडपैकी आपण जे स्लाइड नंबर 1 मध्ये सांगितलं होतं, की या दोन अल्डेडपैकी एका अल्डेडचं तुम्हाला मिळतं अल्कोहोल. म्हणजे प्रोसेस कुठली होती, रिड्यूस होतो तो. या अल्डेडला आपण रिड्यूस करतो आणि दुसरा जो अल्डेड असतो त्याला आपण ऑक्सिडाइज करतो, त्यापासून तुम्हाला मिळतं कार्बोक्सिलिक ॲसिड किंवा सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड असं मेन्शन करणं गरजेचं आहे. इथे मी करेक्शन करतोय, सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड असं मेन्शन करणं गरजेचं आहे. ठीक आहे. आजच्या दिवस एकच रिॲक्शन तुम्हाला एक्सप्लेन करतो मुलांनो. आणि ॲक्च्युली माझे रेग्युलरचे लेक्चर्स अनअकॅडमीवरती सुरूच आहे. तुम्ही ते क्लासेस अटेंड करू शकताय. डेली फ्री क्लासेस असतात मुलांनो. तुम्हाला ते अटेंड करायचे असेल तर तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझ्या प्रोफाईलची लिंक दिली आहे, माझ्या टेलिग्रामच्या चॅनलची पण लिंक दिली आहे. डेली एक लेक्चर म्हणजे 60 मिनिटचं 1 आवरचं फ्री क्लासेस तुम्ही अटेंड करू शकता. ओके, या काही क्विजचे टाइम टेबल्स आहेत, तुम्ही या क्विज देऊ शकताय आणि या क्विजसाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचे चार्जेस पे करण्याची आवश्यकता नाहीये. या ॲब्सोल्युटली फ्री असतात. या फ्री क्विज आहे, तुम्ही देऊ शकताय. ओके, तुम्हाला जर इन केस केमिस्ट्रीचं कम्प्लीट प्रिपरेशन करायचं असेल तर तुम्ही कोड यूज करू शकताय, कॅपिटल जगदीश लाईव्ह. हा कोड तुम्ही यूज करणार, तुम्ही प्लस सबस्क्रिप्शन घेताना तुम्हाला त्याच्यामध्ये 10% ऑफ मिळणार. ओके, आणि 28 फेबपर्यंत एक ऑफर आहे. ऑफर अशी आहे की पूर्वी 6 मंथचं प्लस घेताना तुम्हाला अप्रॉक्सिमेटली 12,000 टू 13,000 अमाऊंट पे करायला लागायची. आता ती अमाऊंट 28 फेबपर्यंत फक्त 6,000च आहे. मे बी प्राइस वाढू शकते किंवा कमी पण होऊ शकते किंवा सेम पण राहू शकते. आय डोंट नो व्हॉट विल हॅपन इन मार्च मंथ. ओके, तुम्हाला कोड यूज करायचा आहे जगदीश लाईव्ह. ओके, हा कोर्स मी तुम्हाला किंवा या प्लसची बॅच मी तुम्हाला रेकमेंड करतोय 6 मंथसाठी, कारण तुमचं थोडंसं बोर्ड प्लस सीईटीचं चांगलं परफेक्ट प्रिपरेशन होणार. ओके, प्लसचे फीचर्स मी तुम्हाला सांगतोय की तुम्ही तुमच्या घरात बसून, कोविड आहे, थोडंसं प्रॉब्लेमॅटिक आहे, स्कूल कॉलेज बंद आहे, क्लासेस बंद आहे, तुमच्या घरात बसून तुम्ही कम्प्लीट प्रिपरेशन करू शकताय. तुम्हाला सगळ्या कोर्सेसला अनलिमिटेड ॲक्सेस मिळतो. जितके कोर्स आजपर्यंत झाले आहेत, जितके कोर्सेस होणार आहेत, जितक्या बॅचेस आहेत, सगळ्यांना तुम्ही ॲक्सेस करू शकताय. ओके, कम्प्लीट प्रिपरेशन होतोय, नंबर ऑफ लाईव्ह टेस्ट आहे, सगळं स्टडी मटेरियल तुम्हाला मिळतं आहे. ओके, डाऊट क्लिअरिंग सेशन असतात, हे सगळं प्लसचे बेनिफिट्स आहे. इथे माझी ही फर्स्ट बॅच आहे, ज्या बॅचचं नाव आहे द्रुत अभ्यास बॅच, ज्याच्यामध्ये आम्ही 4 टीचर्स आहोत, ज्या तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि बायोचं प्रिपरेशन तुमच्याकडनं करून घेत आहे.
असं नाही की तुम्ही एकच बॅच जॉईन केली पाहिजे, तुम्ही एक प्लस घेतल्यानंतर तुम्ही या सगळ्या बॅचेसला जॉईन होऊ शकताय, तुम्ही सगळ्यांचे क्लासेस ॲब्सोल्युटली अटेंड करू शकताय. ओके, प्लसचे भरपूर सारे बेनिफिट्स आहे मुलांनो, बघा विचार करा. आणि आपली नेम रिॲक्शनची सिरीज मी कंटिन्यूज करणार आहोत आणि उद्यापासून थोडंसं फ्री होतोय, तर तुम्हाला मी मॅक्झिमम कंटेंट यूट्यूबवरती सुद्धा अवेलेबल करून देणार. ओके, मनात असं आणू नका की सर यूट्यूबला फार कमी वेळ देत आहे, ॲक्च्युली वेळेचा प्रॉब्लेम होतोय मुलांनो. ठीक आहे, चला उद्यापासून तुम्हाला व्हिडिओज मिळतील. आज रात्री आता जे मुलं हे आत्ता व्हिडिओ बघता आहेत, 8:15 वाजले आहेत, 9 वाजता तुमची क्वीज होणार आहे. मी तुमच्या डेली क्विजेससुद्धा घेतो, हे खूप कमी मुलांना माहिती असेल. ओके, डेली क्विजेसमध्ये काय असतं मुलांनो की ऑलमोस्ट 9 वाजता क्वीज स्टार्ट होते आणि 9:20ला क्वीज संपते. या क्वीजमध्ये तुम्हाला मी केमिस्ट्रीचे 20 क्वेश्चन्स विचारतो, लाईव्ह क्वीज असते. तुमच्यासोबत बाकीचे पण ऑलमोस्ट 100+, कधी कधी 80+, 100+, 110+ स्टुडंट असतात. हे ॲब्सोल्युटली फ्री आहे आणि या क्विजेससाठी मी अशा सेट करतो ज्या MST CETसाठी तुम्हाला खूप हेल्पफुल असतील. आणि विशेष म्हणजे या डेली क्वीज होत आहे ज्या मी स्वतः कंडक्ट करतोय अँड दिस इज ॲब्सोल्युटली फ्री गॅस. ओके, तुम्ही या क्वीजचा नक्की फायदा घ्या. ज्यांना क्वीज कशा द्यायच्या, तुम्ही टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मी लिंक दिली आहे, त्या टेलिग्राममध्ये तुम्हाला शेअर करणार व्हिडिओ की तुम्हाला एक्झॅक्टली क्वीज कशा द्यायच्या आहे. ओके, चलो गाईज, थँक्यू व्हेरी मच, बाय बाय, टेक केअर.